श्री स्वामी समर्थ. आयुष्यात जेव्हा सगळे साथ सोडतील तेव्हा माणुसकी कळेल. पावसात गरम गरम चहा पियाल तेव्हा तुम्हाला आयुष्याची मजा कळेल. पैसे नसताना वेगळी किंमत मिळेल आणि पैसे असताना वेगळी किंमत मिळेल. तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गंमत कळेल. स्वामी म्हणतात, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या होत नाही, तर काही गोष्टी आपल्याला मुळीच आवडत नाहीत. त्यामुळे आपल्या आयुष्यात त्या गोष्टीचा फार काळ राग मानावा नसतो. काही थेंब आयुष्यात हे असे असतात, ते आपल्या डोक्यावर पडतात. म्हणजेच आयुष्यात कधी पावसाच्या जागी आपल्याजवळ दुःखाचा पाऊस येतो. त्यावेळी प्रत्येक गोष्टीत आपल्याला दुःखच मिळतं आणि अशी स्थिती तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण कोण्यातरी दुसऱ्याबद्दल खूप वाईट कर्म केलेले असतात. स्वामी सांगतात, आयुष्यात 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 1. सतत चांगले कर्म करणे. 2. आयुष्यात प्रामाणिक राहणे. 3. आयुष्य जगताना स्वतः आणि दुसऱ्यांनाही हसत ठेवणे. आणि 4. स्वामींवरती विश्वास ठेवणे. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, तुम्ही त्यांना मानत असाल, तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, जीवन जगता जगता एकदा का तुम्हाला आयुष्य कसे जगायचे हे का समजले, तर तुमच्यासाठी आयुष्य जगणे खेळच होऊन जाईल. आयुष्यात आपलं कोण आणि परक कोण हे कळायला सुद्धा वेळ लागतो. पण काही लोकांना कळायला याला म्हातारपण लागतं. कारण आयुष्यात काही लोक अशी असतात ज्यांच्यावर चांगलीच वेळ असते. त्यामुळे त्यांना आयुष्यभर हे कधी कळतच नाही की आपल्यासोबत कोण आहे आणि आपल्याला सोडून कोण आहे. आणि ज्यांच्यावर वाईट वेळ येते त्यांना हे फार लवकर समजतं की आपलं कोण आणि परक कोण. प्रेम हे जीवनासाठी आहे, पण एक जीवन हे प्रेमासाठी नाही. प्रेम हे जीवन असू शकतं, पण जीवन हे प्रेमात असू शकत नाही. प्रेमात जीवन वाया घालवू नका, पण जीवनात प्रेम करायला विसरू नका. हे जीवन काहीतरी मोठं करण्यासाठी आहे. आयुष्यात आहे फारशा अडचणी, पण त्यांच्यावर लक्ष देऊ नका. कुणावर एवढंही प्रेम करू नका की ते जीवन होईल. कारण आयुष्यात प्रेमभंग झाला तर जिवंतपणी मरण येईल. स्वामी म्हणतात, आयुष्यात फार गोष्टी या आपल्या मनासारख्या होत नाहीत. आयुष्यात जर प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर कोणाला सुख काय आणि दुःख काय यातील फरक कळालाच नसता. स्वामी म्हणतात, आयुष्य हे आपल्या मनाप्रमाणे कधीच वागत नाही. आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगायचे असेल तर समाधानी राहायला शिका. समाधानी राहाल तर आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे वागू लागेल. स्वामी बोलतात, तेव्हा माणुसकी कळेल जेव्हा तुम्ही त्या गोष्टी कराल.
त्यामध्ये तुम्हाला खूप आनंद आणि सुख वाटेल. तेव्हा तुम्हाला सर्व काही मिळेल जेव्हा तुम्ही त्याच गोष्टीमध्ये सुखाच्या जागी समाधान शोधाल. चार चौघात बसण्यापेक्षा कधीकधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसायला हवं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. रागावून तुमची शक्ती वाया नका घालू. शहाणपणाने काम करा, कारण आयुष्यात खूप काही गोष्टी या शांत बसल्याने होतात. राग करून तुम्ही काहीच करू शकत नाही. काही जर करायचे असेल तर एक गोष्ट निश्चित आहे की शांतपणा अंगी असला पाहिजे. आयुष्यात चांगली वस्तू किंवा चांगले माणसं किंवा चांगले दिवससुद्धा असो, हे तेव्हाच कळते जेव्हा ते आपल्यापासून दूर जातात. आयुष्य हे सोपं नाही, ते जगता आलं पाहिजे. आयुष्यामध्ये समाधानी राहायचं, कारण हेच सर्वात मोठं सुख आहे. मनुष्य हा कर्माने महान ठरतो, त्याच्या जन्माने मुळीच नाही. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवेल, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मात्र आपलं मनच ठरवेल. आयुष्यात कोण टिकून राहणार हे आपलं स्वभाव ठरवतो. आयुष्यात खूपदा बुद्धी जिंकते, हृदय हरते, पण बुद्धीही जिंकून हरलेली असते आणि हृदय हरून देखील जिंकलेलं असतं. आयुष्याने एक गोष्ट शिकवली, कोणी किती पण जीव लावणारा मिळाला तरी साथ सोडेल हे निश्चित. कारण या आयुष्यात आजकाल लोक प्रेमासाठी कमी आणि स्वार्थासाठी जास्त जवळ येतात. जगण्याचे दोन मार्ग आहेत. एक जीवनात चमत्कार होत नाही, तर दुसरा जीवन हा चमत्कार आहे असे मानून जगणे. जीवनाच्या मैफिलीत आज सारी गणिते उजवी ठरली. बेरीज आणि वजाबाकी आज श्रोवासामध्ये अडकून पडली. स्वामी म्हणतात, तारुण्यामधील वेछूड वर्तन हे वृद्धापनाच्या नावावर काढलेले कर्ज असते. वृद्धापकाळात ते व्याजासकट फेडावं लागतं. आयुष्यात एवढंही वाईट वागू नका की पुढचा चांगला व्यक्ती आपल्याला कंटाळून वाईट होईल. नात्याची गरज असावी, पण गरजेपुरते नाते नसावे. भोग आहेत नशिबाचे, भोगावे तर लागतीलच. आज पेरलेली रोटी काळांतराने उगवतीलच. मेल्यानंतर काय होतं हे मेल्याशिवाय कळत नाही, पण जगून काय केलं याच उत्तर बरेचदा मेल्यानंतरही मिळत नाही. श्रीमंती पैसे कमवण्यात नाही, तर पैसे कमवताना आपल्या माणसांना साथ ठेवून सोबत चालणे यात आहे. स्वामी सांगतात, तुम्ही काळजी नका करू, मी सदैव पाठीशी आहे. आयुष्यात एक लक्षात घ्या, स्वामी म्हणतात, गर्वाने देवसुद्धा दानव बनत असतात, तर नम्रतेने मानव सुद्धा देव बनतो. जगात दुसऱ्याला हसवण्या इतके सोपे व दुसऱ्यांसाठी रडण्या इतके कठीण काम दुसरे कोणतेही नाही. काही लोक इतके निर्लज्ज असतात की एखाद्याला त्रास देऊन स्वतः मात्र बिनधास्तपणे जगत असतात.
आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजून घ्या. अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशी जरूर असणे आवश्यक आहे. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे आहे हे ज्याला लक्षात येतं तेच आयुष्यात काहीतरी करू शकतं. ओठातून उच्चारल्या जाणाऱ्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक अधिक हात हा सर्वश्रेष्ठ असतो. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण वाचतात. छंद आपल्याला आयुष्यभर प्रेम करायला शिकवतात. आयुष्यात आपण एक गोष्ट निश्चित करायला हवी. जे करायचंय त्याच्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण फक्त बसून विचार केला तर काहीही होणार नाही. केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायावर यशस्वी माणसांच्या आयुष्यातील इमारत उभी असते. ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती नाही झाली तो दिवस आपला फुकट गेला असं समजण्यास काय हरकत आहे. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा. प्रत्येक दिवशी जीवनाची सुरुवात करा. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. अज्ञानाचा अंधार जेव्हा मोठा होतो तेवढेच मोठे आपले ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुम्हाला संदेश देत आहे की या जगात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आयुष्यात खूप जास्त यशस्वी होणे, आयुष्यात खूप पुढे जाणे आणि हेच योग्य आहे. जर यशस्वी व्हाल तर हे जग तुमची किंमत करेल. आयुष्यात नशिबाने काहीच होत नाही. आयुष्यातला नशिबाचा भाग हा फक्त 1% असतो आणि परिश्रमाचा भाग 99.99% असतो. चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून जेवढा लवकर काढता येईल तेवढ्या लवकरात लवकर काढून बाजूला फेकून द्या. इतिहास धोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करा, कारण हेच महत्त्वाचे आहे. नजर नेहमी आसमानाकडे असावी पण पाय जमिनीवरच हवेत. आपल्या क्षमतेवर जे आपल्याला होईल त्यांचा विचार करा. मर्यादांना विचारही न करता ते काम करणे म्हणजे सकारात्मकता होय. स्वामी म्हणतात, माणूस नेहमी प्रगतशील असला तरच मोठा होण्यासाठी तो काहीतरी करू शकतो. स्वामी म्हणतात, अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा त्याचा मूळ स्वभाव होय. ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या कितीतरी जवळ आहोत यांची त्यांना कल्पनासुद्धा नसते. ते जर चुकून जरी एक पाऊल पुढे टाकतील तर त्यांना यश मिळू शकतं, ज्याची ते एवढ्या वर्षापासून वाट पाहत आहेत. पण ते तिथूनच वापस जातात. आणि हाच एक हार मानण्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे.
यश पुढे असताना सुद्धा आपण एवढी मेहनत करून ते मिळवू शकत नाही. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवरती कुणीतरी विचार करावा. स्वामी म्हणतात, संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. संकट हे कधीच तुम्हाला डगमगवण्यासाठी किंवा तुम्हाला मागे खेचण्यासाठी येत नसतात. ते तर फक्त तुमची जिद्द पाहण्यासाठी येतात. त्यांना तर कधीच तुमच्याशी काही दुश्मनी नसते. फक्त कोण यशाच्या लायक आहे हेच पाहतात. आणि जर या लायकीच्या परीक्षेमध्ये तुम्ही जर हरलात तर नक्की समजा की आता तुम्ही ही परीक्षा हरलातच. कारण एकदा का या संकटांना तुम्ही जर घाबरले तर आयुष्यात हे संकट तुमच्यावर फार काही वेगवेगळ्या गोष्टी आणून ठेवतात. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य. विचारावर तर जग कायम आहे. त्या विचारावर काम करून यशस्वी कसे व्हायचे. स्वामी म्हणतात, आयुष्यात फारशा गोष्टी मनासारख्या होत नाहीत. पण जेव्हा कधीही गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्या होत्या त्या काळाला विसरू नका. माझं आणि माझ्या देवाचं एक असं सुंदर नातं आहे जिथे माझे स्वामी आणि मी फक्त एकमेकांशी संवाद साधतो. आणि त्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे स्वामींचे स्वामी संदेश. आणि हे संदेश तुम्ही रोज असेच ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. स्वामी म्हणतात, आयुष्यात काही गोष्टी महत्त्वाच्या आहे. काही तुम्हाला पटतील तर जरूर करा. आपले जे लोक असतात ते जर खरंच माहीत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही जास्त विचार न करता एका गोष्टीवर लक्ष द्या. कदाचित तुम्ही निघून गेले किंवा कुठेतरी गेले तर सगळ्यात जास्त फरक कोणाकोणाला पडेल. ज्याला ज्याला फरक पडतो त्याची यादी तयार करा आणि आयुष्यात फक्त त्यांनाच वेळ द्या, त्यांनाच किंमत द्या आणि त्यांच्यासाठी काम करा. बाकी सर्वांना त्यांच्या नशिबावर सोडा. स्वामी म्हणतात, अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी कधी होत नाही. या जगात देवाला सुद्धा अग्नी परीक्षा द्यावी लागलेली आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे. अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे. आकाशातील ग्रहतारे जर आपले आयुष्य किंवा भविष्य ठरवत असतील तर माझ्या या जगण्याचा काय अर्थ. अरे बाळा, आयुष्यात आपले कर्म ठरवतात की आपल्याला व्हायचंय तरी काय. आपल्याला कमीपणा येईल असं पोशाख करू नका. इतरांच्या दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधा. उगवत्या सूर्याला नमस्कार करा, मावळत्या चंद्राला विसरू नका. स्वामी म्हणतात, एकत्वाची भावना ही राष्ट्रत्वाची जननी होय. एकदा का खरा विश्वास बसला की तो लवकर तुटू देऊ नका. कारण ते बसण्यासाठी जवळपास तुमचंच पूर्ण आयुष्य
गेलेलं असतं. करुणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला स्वामी काहीही म्हणत नाही. फक्त कसाई नावांचा शब्द त्यांच्यासाठी योग्य म्हणतात. आयुष्यात काम लवकर करवायचे असेल तर मुहूर्त पाहण्यासाठी वेळ घालवू नका. कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही. ग्रंथ हेच गुरु. चारित्र्य शोभते, संयमाने सौंदर्य शोभून दिसते. जगात म्हणे 6 विद्वान आहेत, त्यापैकी एक तुम्ही सुद्धा होऊ शकता जर तेवढ्या जास्त समजूतदारपणा तुम्ही दाखवून आयुष्यात काम केलं तर. 5 तर मोठे मोठे लोक असतात आणि एक जे असतो तो म्हणजे 6वा. तो आयुष्यात आपण आहो की कुणी दुसरा हे आपला वेळ आणि वापरलेली त्या वेळेला योग्य बुद्धीचा वापर सांगून देतो. जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. जर या देशात आपण काही चुकीचे करताना थांबवू शकत नाही तर या देशात आपण स्वातंत्र्य आहोत असा म्हणण्याचा मुळीच हक्क नाही. जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे. जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरण्यास भीतो तो अगोदर मेलेला असतो. तो मेल्याआधीच एवढा मरतो की त्याची काही एक मर्यादासुद्धा नसते. आयुष्यामध्ये जे संघर्ष करायला आणि परिस्थितीला समोर जायला भीत नाहीत ते यशस्वी होतात. आयुष्यात जे लोक ध्येयाच्या मागे पळतात तेच यशस्वी होऊ शकतात. काही लोक असे असतात जे फक्त म्हणतात यशस्वी तर व्हायचे आहे पण प्रयत्न तेवढे नाही करायचे जेवढे त्याला लागतील. असं केल्याने आयुष्यात कधीच यश येत नसतं. आयुष्यात खरं यश हवे असेल तर त्यासाठी आतोनात प्रयत्न करावेच लागतात. स्वामी म्हणतात प्रयत्नाशिवाय काहीच नाही. प्रयत्न केले तरच यश मिळते. मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो. विश्वासाने वाहणाऱ्या आपुलकीचा झरा असतो. मैत्री असा खेळ आहे, दोघांनीही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव तो सांभाळायचा असतो. दिवस उजडला नाही तर रात्र सरत नाही असे म्हणणे बरोबर नाही. एक प्रवास सहवासाचा असू द्या, त्यामध्ये आयुष्यात एखादा मित्र असू द्या. विश्वास आणि अखंड विश्वास या 2 गोष्टीच कायम स्मरणात राहू द्या. आयुष्यात असे 3च नियम बनवा. 1 म्हणजे सरळ रस्त्याने चालणं, 2 म्हणजे खूप पैसा कमवणं आणि 3 म्हणजे वरच्या 2 नियमांना रोज कर्तव्यनिष्ठेने पालन करणे. तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी ते चांदण्यासारखी आणि आयुष्यात मित्र असावा तो फक्त तुमच्यासारखा. स्वामी म्हणतात हा संदेश आयुष्यात तुमच्या फार सकारात्मक ऊर्जा घेऊन आलेला आहे. या संदेशाने आयुष्यात एवढं काही तुम्हाला ऊर्जा मिळेल ज्या ऊर्जेची आजपर्यंत कुणी अपेक्षाही केली नव्हती. ते आज तुम्हाला मिळेल. फक्त विश्वासाने कमेंटमध्ये
श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.